बोला. हॅलो. हां बोला ना. तेच म्हणलं होतं काल नव्हतं म्हणलं का तुम्ही हां माहिती रेकॉर्डिंग करायची तुमची राव मग म्हणलं रात्री फोन चालतात रात्री फोन. हां येस तो आता त्यामुळे परत तुमचा ना आला म्हणलं आता काय परत पण नाही केला. बरं, लग्न कोणाचं करायचं आहे आपलं चाललंय विषय तुमचं? बरं, तुम्हाला थोडक्यात माहिती सांगाल? माहितीला काय सांगते की काही असल्या जे आहे ते माहिती सांगाय काय बरं, आता तुम्ही काम काय करता? आपण काम शेती काम करतो म्हणजे रोजी मजुरी. कुठे करता ते? आपल्या इकडं अहमदनगर साईडला त्रिवांदा. म्हणजे तुमचं स्वतःचं शेत आहे की दुसऱ्याचं? आपलं शेत नाही ना, आपले आई वडील लहानपणी वाढले ना, म्हणजे मला बी नव्हतं कळत. आमची मावशींनी सांभाळलं. मावशी वारली, काका वारले, आई वडील वारले. त्याच्यामुळे भाऊ नाही, बहीण नाही, पण आपल्याला एकटाच आहे. तुम्ही एकटेच आहात? बरं, हो ठीक आहे. आणि मग आता कसं काय करायचं? म्हणजे लग्न झालं होतं की? आपल्याला असं घर गाव जरी बजेट बसलं तरी चालेल. बरं, आणि हे काय म्हणतो, तुमचं लग्न वगैरे झालं होतं का पहिलं? लग्न झालं 1 वर्ष झालं लग्नाला, पण ती काय मिळणार असला त्याच्यामुळे ती कटाऊ झाले, सगळं सोडून दिलं. विषय घे नाही. सोडून दिलं म्हणजे? म्हणजे लग्न झालं की मंडळीची घर जावायचं होतं ना पहिला. मी तुम्ही घरजावी नाही, पहिल्यांदा घरजावी होतात? हो, पण ती जुळलंच नाही आपलं, त्याच्यामुळं मग ते विषय काढून टाकला त्याच्याकडे. जुळत नाही म्हणून तुम्ही बाहेर पडला तिथून? तिथून बाहेरच पडलं. मग आता लोकांचे आपलं जिथं काम लागेल तिथं मजुरी करायची. बरं, काय करायचं? मग तुमचं घर कुठे मूळ? घर आमचं कुळघर होतं, पण ती बी आता काय राहिलंच नाही. जागा नाही राहिली, घर नाही राहिला. राहिलं नाही म्हणजे काय केलं तुम्ही? जुगाराला लावला? चुलत्यांनी बळकावलं ना. चुलत्याने बळकावलं? आपल्या चुलत्यांनी आमचं लहानपणीच घर ती बळकावलं. आम्हाला काहीच नाही दिलं त्यांनी. हो, बरं. आणि आणि तुम्हाला मुलं वगैरे आहेत का? मुलं आहेत का तुम्हाला? मुलं काय? तुम्हाला मुलं वगैरे आहेत का? काय नाही मुलं नाही, काय नाही, कोणी नाही. आपल्या एकटाच. तुम्हाला मुलं वगैरे कोण नाही? मुलं वगैरे नाहीत तुम्हाला? नाही, आपल्याला घर जावायचं आपल्याला आशा आहे. जर भेटले तर आलं बुवा आशा. बरं, चालते आपल्याला. किती मधले आहात? 1900 किती मधले आहात? काय वर्ष काय? हां, तुम्ही 1900 किती मधले आहात? पैसे जन्मतारीख तुमची किती? जन्मतारीख 1/1/1982. 1/1. आधार कार्ड. आणि कास्ट कुठली आहे? कास्ट आपलं मराठा कास्ट 96. बरं, 96. ठीक आहे. आणि तुम्ही जे सांगताय ते खरं सांगताय? हो, 100% सर खरं आहे. तुम्ही ह्याच्यात काही लाभाडी सुद्धा होऊ शकत नाही, काही नाही. आपल्या विश्वास ठेवायचा. मी तुम्हाला घर जावी कसं काय करून घेतलं? काय झालं होतं? कोणी लग्न जुळवलं की तू? आपल्याला आहे ना, आपल्याला लहानपणी आई वडील वाढले, त्याच्यामुळे आपल्याला घर नाही, दार जमीन नव्हती. आई वडील एकटाच होतो ना. म्हणजे तुम्ही आता तुम्ही म्हणतात लग्न केलं होतं ते घरजावी होतात? हो, ती जरा थोडी मंडळी जरी तापाडे ना, त्याच्यामुळे ते आमची रोज भांडणं व्हायची. मग त्यामुळे मग ते विषय सोडून दिलं. मग डायरेक्ट आपलं बाहेरच काम करायचं, म्हणजे जसं भेटेल तसं. आणि समजा तुम्ही आता लग्न कुठले घरजावी बांधलात कुठे, आणि तिकडे कुणाला गुंडावून पळालात तर? समजा कुठे घरजावी बांधलात कुठल्या तरी मुलीकडे, आणि तिथलं त्यांना गुंडावून पळालात तर? नाही ना, ती जबाबदारी आपल्याकडून लिहून घ्यायची, पण तुम्हाला शोधायचं कसं? आता नंबर आहे, आता नंबरवर कसं माणूस कसं शोधायला म्हणजे पळून जायचा विषय घ्यायचाच नाही सर. फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. कसा विश्वास ठेवायचा? माझ्यावर कोण ठेवत नाहीत. मी एवढं चांगलं काम करतोय तर माझ्यावर कोण लोक विश्वास ठेवत नाही. तुमच्यावर कसं ठेवायचा? अहो, तुम्ही काम करताय म्हणूनच आम्ही तुमच्या विषय टाकलं ना. अहो, आता एवढ्या लोकांची लग्न मी जुळवतोय तरी लोक विश्वास माझ्यावर ठेवत नाहीत. घर जावं करायचं म्हणजे आपलं कोर्टात लव्ह मॅरेज करून
लव्ह मॅरेज करणार. हा लव्ह मॅरेज करून घेऊ कोर्टामध्ये, कोर्टाची जबाबदार राहील. अहो पण मुलीला दाग घालणार काय तुम्ही? काय काय अहो दागदागिने काय आहेत का तुमच्याजवळ? दागिने काहीच नाही सध्या, आपण जसं काम मग मला द्यावं ती जी लागतं, मुलगी म्हणजे त्याच्याकडे तुम्हाला कुठली म्हणजे रस्त्यावरची पोरगी पाहिजे? काय काय तुम्हाला पोरगी रस्त्यावरची पाहिजे का? हा म्हणजे हा आपल्याला आपल्या तिकडे राहण्याची सोय सांभाळणे. कुठे राहण्याची? हा कुठे राहणार तुम्ही? मुलीचे तिकडे. पण तुम्हाला कशाला ठेवून घेणार ते लोक? या खांदीला बाबा घर जावायची गरज आहे. अहो किंवा गरज आहे ना, मुली मिळत नाहीत, तुम्ही बघताय. मग हा मिळत नाहीत, मग तुम्ही आता एक विचार करा, तुमचं अस्तित्वच काही नाही, तुम्ही कुठेच नाही आहेत, तुमचं घर हा नाही, दार नाही, सगळं बळकावलं म्हणताय काकांनी वगैरे. हां, हा पहिल्या बायकोला काय केलात, त्याला काय दिलात? ते सोडून दिले विषय ते. तिला सोडून दिलात. आपण तिच्याकडे राहतो ना, ती बी आपल्याला सांभाळत नाही. एक नंबर काम केलं, सोडलात ते बरं झालं. हा हां, असं ठेवायचंच नाही, पटकन सोडून द्यायचं, कारण कसं पटलं नाही लगेच सोडून द्यायचं. म्हणजे कसं आहे, ती जरा थोडा आफाट असल्यामुळं रोजच किरकिर. मुलांचं काय केलात? आवडत नाही. मुलांचं काय केलात? मुलांचं काय येतं, मुलं नाही, काहीच नाही. ते 1 वर्षाच्या आतच त्याचा ते कार्यक्रम सोडून गेला. हं. जसं आपलं बाहेरच म्हणजे त्या बायकोला पहिली मुलं होती? नाही त्या मुली नाही तिला. तिला मुलं नव्हती? नाही बरं. त्या बायकोशी बोलायला भेटेल मला? नाही तिच्यापासून लांब आहेत आम्ही. लांब राहतात तिच्यापासून? हा लांब आहेत, जवळजवळ बरेच लांब आहेत, तालुका बोलतो नाही. अहो पण तुमची खात्री देणारं कोण आहे? खात्री देणार कोणी नाही, तर मी एकटाच आहे. खात्री माझी काय असेल ती घ्यायची तुम्ही. एकट्यावरती तुमच्यावर विश्वास ठेवणार? दुसऱ्याला कोणाला मध्यस्थी आता समजा एखादी मुलगी भेटली, समजा खूपच गरजू आहे मुलगी भेटली, तिचं घरदार समजा विकून तुम्ही पळालात तर काय करायचं? नाही ती जबाबदारी घेतो ना मी. कशी जबाबदारी? नाही मला जी गरज आहे ना मुलीची, म्हणूनच मी पळ काढायची. मला काय कारण नाही, मला इकडे तरी काय पळ काढू. तुम्हाला गरज आहे म्हणजे कसली गरज आहे तुम्हाला? नाही इकडे आधारच नाही ना आपल्याला काय, तर मग आपण दुसरीकडे पळणार कशा काय? अहो तुम्हाला गरज कसली आहे ते मला सांगा. फक्त आपल्या लग्नाची गरज, बाकी काय नाही. लग्नाची म्हणजे कसली गरज? अडचणी, सांभाळायची अडचणी अशासाठी करायची, बाकी म्हणजे. कोणाला सांभाळायची अडचणी? आपल्याला. तुम्हाला सांभाळायची अडचणी मला काय कळलं नाही. नाही लग्न जे करते ते कशासाठी करते आपण? कशासाठी? आपल्याला बी सांभाळलं पाहिजे, तिने आपण तिला सांभाळायचं. अहो तुम्ही घरजाई होताय, घरजाई म्हणजे तुम्ही रस्त्यावर आहात. एक विचार करा, तुम्ही रस्त्यावर आहात, रस्त्यावरच्या कुणाला असं घरात घेऊन सांभाळणार कोण? का तुम्ही सांभाळायला पाहिजे, तुम्ही सेवा करायला पाहिजे त्यांची? आपल्याला असं मग काम करून सांभाळावं लागेल तिला म्हणजे. अहो पहिल्या बायकोला तुम्ही टाकून दिलात बोलताय. मग काय करतात, तिच्या बापाची जमीन तिच्या. आणि समजा दुसऱ्या बायकोने सांगितलं तुम्हाला इथेच बसायचं, तिथेच करायचं, हे करायचं, ते करायचं असं सांगितलं, तुम्ही काय करणार? तिच्यावर लाथ मारणार. मग आता ती नाही जुळल्यावर काय करणार आपण? हो मग तिसरी बघूया आपण नंतर. मग नंतर चौथी बघूया. नाही जसं चौथीचा पाचचा विषय नाही देऊ. नाही बघायचं हो, असं काय नाही, भेटतात ना अशा खूप मुलीला अत्यंत गरज आहे ना. तसं नाही, आपल्याला गरज आहे. मुली अहो पडून मेलेल्या आहेत मुली अक्षरशः. मुलींना गरज आहे, मुलींना कोण विचारतच नाही ना. मग तुम्ही आता कसं, तुम्हाला भराभर मुली भेटतील. तुम्ही काय कमवून नाही ठेवला, तुमचं अस्तित्वच काही नाही. आता आपल्याला म्हणजे पहिल्यापासून काही नाही, त्याच्यामुळे आपण तरी बोलत तुम्हाला कसं हा म्हणणार. मग पण ज्या मुलीला तुम्ही आता तिच्या घरी घर जावी बनणार आणि तिला तुम्ही सोडून देणार असं पण बोललात मगाशी आता. पहिल्या बायकोला तुम्ही सोडून दिलात, असं टाकून दिलात, असं टाकलात असं बोललाय ना. आणि आता दुसऱ्या बायकोला पटलं नाही तर तिला पण सोडणार असं तुम्ही बोलताय. नाही तसं नाही. मग तुमची गरज कुठली आहे? स्टॅम्प लिहून देतो तुम्ही म्हणता तसं. अहो स्टॅम्प काय चाटायचं आहे? स्टॅम्प काय करायचं आहे मला सांगा.
नाही स्टॅम्प म्हणजे बुवा, कागद राहिला कुठला समजा एक विचार करा जरी कोर्टामध्ये जरी तुम्ही गेलात आणि कोर्टामध्ये तुम्ही स्टॅम्प बनवलात आणि तुम्ही गायब झालात तुम्ही पळून गेलात साता समुद्रा पार कुठेतरी पळून गेलात तिला लुबाडलात नाही हां एक विचार करा तुम्हाला कोर्ट कुठे कुठे शोधणार आहे मी सगळ्यांना बरं कामाला समजा ना, लावणार. तुम्ही म्हणताय लुबाडायचं समजा, बरं मी लुबाडून जर इकडे आलो इकडे येऊन तरी काय अहो करणार आहे? आता तुम्ही हे बघा मी रस्त्यावर मी ऐका साहेब मी हे बघा मी माझ्या पदरचं काय बोलत नाही तुम्ही स्वतःच सांगताय की पहिल्या बायकोला टाकून दिलात मग जुळत नाही म्हणलं काय विषय? जुळत नाही म्हटलं टाकून दिलं बरोबर दुसऱ्या बायकोला पण टाकून देणार जुळलं नाही काही नाही 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 100% अहो नाही बोललात आता तुम्ही मी माझ्या पदाचं काहीच बोलत नाही आहे तुम्ही काय बोलाल की दुसऱ्या बायकोला पण जर नाही पटलं तर टाकून द्यायचं तिसरी बघायची नाही नाही टाकून काय द्यायची तेव्हा? आपल्याला एक तर द्यायची एक तर की मिळत नाही कशाला सर. कशाला ठेवायची तिला नाही नाही एक तर मिळत नाही सर आणि हो का कोण तुम्ही सांगतंय मिळत टाकून नाही कोण सांगतं मिळत नाही मग कसं करायचं बरं ना? कशाला मिळणार नाही तू घर जावी होऊन घर जावी नुसते पडून आहेत मुली नाही जात कशाला नाही सर. भेटणार नाही जात. तुमच्यासारख्यांसाठी तर खूपच असतात तुम्ही थोडासा विश्वास बघा. जर ती अहो जर साहेब तुम्ही तुमची गॅरंटी काय देणार हे बोलतोय मी गॅरंटी काय तुमची तुम्ही नक्की कोण आहात असं म्हणतोय मी साहेब मी ऐका मी सामाजिक काम करतोय मी अमोल गावडे बोलतोय हे तुम्हाला माहिती असेल ना तुमच्या जरी कानावर आलं ना बुवा पळून गेले तरी ती जबाबदारी काय करणार कुठे शोधणार मी आणि मी उद्या मला समजा मी माझ्यावर कोर्ट केस झाली समजा उद्या मला पकडलं मुलीने आरोप टाकला की अमोल गावड्यांनी लग्न जमवलं आणि समजा उद्या कोर्टात हजर राहावं लागलं तुम्ही पळून गेलेले असणार केस माझ्यावरती चालणार बरोबर की नाही तुम्ही तशी माझ्याकडून हे करून घ्या ना तुम्हाला कसं काय तसं घ्या घेऊन अहो लिहून घेऊन तुम्ही भेटणार कुठे मला तुमचं फिक्स ठिकाण कुठे आहे हा तुमचं फिक्स ठिकाण कुठे आहे फिक्स ठिकाण श्रीगोंदा अहमदनगर. अहो कशावरून तिथे थांबणार तुम्ही मग आता लग्न झाले आपण त्या मुलीकडे थांबणार मग इकडे कशाला थांबणार आपण आता जी मी कुठल्या म्हणतो, मुलीकडे थांबणार कुठे भेटू जिथे भेटेल तिथे जिथे भेटेल तिथे मुली अहो तिथे थांबलात नाही तर बोलतोय मी आताच नाही बोलत आहे मी भविष्यातलं बोलतोय आता एका बाईला टाकलात तुम्ही दुसऱ्या बाईला पटलं नाही तर टाकणार असं पण बोललात तुम्ही मग एक विचार करा तिला टाकणार मग आता एक विचार करा मुली काय पडून नाही येत हो मुली रस्त्यावर पडून नसतात बरोबर ना माणूस कुठे तुम्ही सर काय शिकलात माझी काय आपली चौथी झालेली काही शाळा चौथी शिक्षण आहे बरं तुम्ही एकटेच राहता आता एकटे जी काय असं तुम्ही तुम्ही काय तुम्ही मोबाईल तुमचा कसला आहे अँड्रॉइड मोबाईल आहे मोठा मोबाईल आहे अँड्रॉइड आहे मोठा मोबाईल आहे व्हॉट्सअप कोणी घेऊन दिला होमेच घेतला कामावर किती पगार आहे तुम्हाला सध्या मला 500 रुपये हाजरीने 15,000 रुपये महिना पडतो. बरं आता ते मोबाईलवर काय काय बघताय तुम्ही आपलं हे काय असं युट्यूब चॅनल कुठं काय दुसरं काय बघत आपण ते आणि काय काय बघताय तुमच्या मोबाईलमध्ये अजून काय काय बाकीचं काही नाही बघत आपण साहेब मला इथे दिसतंय सगळं तुम्ही काय काय बघताय ना कुठले व्हिडिओ बघताय कुठे काय करताय सगळं मला इथे दिसतंय टीव्ही तुमचा मोबाईल मला इथे दिसतोय पूर्ण हा हा तुम्हाला माहिती आहे टेक्नॉलॉजी कुठे गेली आहे ती हा तुमचा संपूर्ण बायोडा इथे दिसतोय मला असं का मग दिसलं ना तुमच्याकडे असेल काय सिस्टीम तुम्ही आता काय सांगितलं तुमचं लग्न झालं मुलं नाहीत तुम्हाला बोललात मुलं नाहीत तुम्हाला आहेत की नाहीत तुम्हाला दिसतील काय ते तुम्ही सांगा मी कशाला एवढं बोलतोय ते सांगा मी उगाच तर बोलणार नाही तुम्हाला मुलं नाही आहेत का सोडून दिलं विषय संपला त्यांचा मग असं तुम्ही मगाशी बोला तुम्हाला कोण नाही मुलं नाहीत बायको नाही आई वडील कोणीच नाही घर नाही जमीन नाही असं बोललात हा मग तसं जसं आहे तसं दिसतंय का इथे वेगळं दिसतंय म्हणून सांगतोय मी वेगळं तुम्हाला मुलं नाही आहेत का हा आहेत की नाही सांगा मुलं आहेत पण ती मुलं आपली म्हणजे आपल्या हिशोबात नाही ती आता ही किती मिनिटात तयार झाली मुलं
एक तर गेलाय पळून. एक पळून गेला. हां, बरं. एक गेलाय म्हणजे ते आमच्या परत परत गेलाय त्याच्या कु त्याचा काही कुठे विषयच नाही पळून तो. गेला? एक आहे तिकडे पुण्याला हां. आपल्या कंपनीत. दुसरा? दुसराच गेला ना पळून. हां. तेव्हा आता कामालाच गेला म्हणून गेलाय ते तिकडेच गेलाय परत आलाच नाही तो. तुमची मुलं काय लग्नाची आहेत, माहिती आहे पळून. तुम्हाला? काय तुमची मुलं लग्नाला झाली आहेत, माहिती आहे तुम्हाला? नाही 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 माहिती लग्न आहे? काही नाही. लग्न नाही त्यांचं काहीच नाही. अहो, लग्नाला आलीच आता ती. लग्न करावं लागणार त्यांचं ना. त्यांचं करायचं आपली आई आई पब्लिक करीन. आपलं काय संबंध आहे. तुमचा संबंध नाही. आपण काय त्यांच्यासाठी बसायचं काही काही. तुम्ही 1 वर्षात 2 पोरं काढलात. हा एका वर्षात 2 पोरं काढलात असं तुमचं मत आहे. वर्ष दोन नाही दोन कशाची. अहो, तुम्ही आता मगाशी काय बोललात की हा. साहेब मला हसू येत आहे. अहो, तुम्ही बोललात की 1च वर्ष राहिला तुम्ही तुम्ही. ना तुम्ही लई भारी बोलत आहेत मला अहो आवडतंय. साहेब, मला सगळा बायोडा दिसतोय, कॉम्प्युटर समोर आहे माझ्या. तुमचं सगळं आहे का? डिटेल्स दिसतंय मला. मी एवढा वेळ उगाच काढलाय. नाही 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 बरोबर आहे. तुम्ही जो पत्ता दिलाय ना, हा तो पत्ता मी इथे टाकला इथे. तुमचा मोबाईल नंबर इथे टाकलाय. मला सगळं दिसतंय इथे. मग तुम्ही सांगा तुम्ही म्हणताय पळून जाता. मग पळून झाल्यावर तुम्हाला कम्प्युटरवर गावायचं नाही का मी असा विषय. पळून गेल्यावर कॉम्प्युटरवर कसं भेटणार? पण तुम्ही काय काय दिवे लावला ते दिसतंय नाही, इथे. कोणत्या जिल्ह्यात आहे, गव्हर्नमेंटला कोणत्या काय काय नोंदी आहेत तुमच्या ना, ते सगळं दिसतंय इथे. बाकीचं दिसणार नाही. तुम्ही पळून कुठे जाताय ते पण दिसणार. तुम्ही हा. तुमचं आधार कार्डवर ना साहेब, किती मोबाईल नंबर बदलला तरी तुम्ही भेटणार. तुम्ही पळून गेलात, गुन्हा नाही, केलात तर. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर तरी काय बदलायचं कारण. अहो, आपण ऐका काय सांगतो, गुन्हा कुठला मोठा केलात ना, हा. जर खूप मोठा गुन्हा केलात तुम्ही, तर तुम्ही पकडले जाणार. हे तुम्हाला माहिती आहे का? कसं जाणार ते पकडले? तुम्ही त्याच आधार कार्ड, तुम्ही म्हणणार काय की मोबाईल नंबर सिम तोडायचं आणि फेकून द्यायचं, असं तुम्हाला वाटणार, आणि दुसरं सिम घ्यायचं असं म्हणणार तुम्ही. पण तुम्ही कसे पकडले जाणार सांगा? कारण जे आधार कार्ड आहे तुमचं, त्याच आधार कार्डवर दुसरा मोबाईल घेणार तुम्ही. हा नाही नाही मग ते आधार कार्ड आता तुमचं रेकॉर्ड मला कसं काय दिसतंय सांगा मला? हा तुमचं संपूर्ण रेकॉर्ड मला कसं दिसतंय सांगा? मग आता तुमच्याकडे कम्प्युटर आहे मोठं म्हणल्यावर काय. तुम्ही मला सांगितलात का मुलं नाहीत म्हणून सांगितलात, बरोबर? हम्म. मग मला इथे 2 मुलं कशी काय दिसली सांगा? गव्हर्नमेंटला नोंदी आहेत हो. तुमचं रेकॉर्डिंग लई भारी दिसतंय. अहो, गव्हर्नमेंटला नोंदी आहेत. तुम्ही किती गव्हर्नमेंटपासून लपवलात ना, हा. इथे नोंदी असतात. गव्हर्नमेंट उगाच नाही बसलंय. अरे नाही तर लोक पोरं काढत फिरतील. हां, बरोबर. त्या पोरी का वाऱ्यावर पडल्यात, रस्त्यावर पडल्यात त्या? हां, हा. वापरायचं आणि फेकून द्यायचं, वापरायचं आणि फेकून द्यायचं. नाही ते काही बाजार आहे काय होतं मग ते पण काय. तुमची हौस भागवायची. नाही नाही अडचणच नाही येऊन देणार. कसं काय? अरे वागवायची हो, मजा करायची. मजेचा विषय नाही आपल्याला. करायची हो, उमेद आहे. अजून किती वय आहे तुमचं आता? बघा ना मग आता वय किती आहे? आधार कार्ड किती असेल? 1900 किती मधले बोललात? 82. 82. मी मुद्दाम विचारलं पुन्हा, इथे दिसतंय सगळं. हा, ठीक आहे, ठीक 82. 82 म्हणजे अजून तरुण आहात हो तुम्ही. अजून मजा करू शकता. अजून 10-12 लग्न करू शकता तुम्ही. असं काही नाही आहे. नाही 10-12 काय करायचं आपलं अहो, एवढं एन्जॉय ऐकायचं करायची हो, असं काय नाही हो. असलं काय नाही, टेन्शन घ्यायचं नाही, एन्जॉय करायची. तुम्हाला घर नाही, दार नाही, कुठेही फिरू शकता. कुठल्याही मुलीवर संसार थाटायचा, 1 वर्ष राहायचं, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या पोरगी बघूया आपण. नाही तेच आपलं त्याच्यातच आयुष्य घालायचं. हो, टेन्शन कशाला घ्यायचं? तसं नाही ते. कुठे त्याला हे बघा, उपयोग नाही. माणूस कसं, हे बघा, ज्या माणसाने आयुष्यात जर एन्जॉय नाही केला तर कसली जिंदगी हो, बरोबर की नाही? आपल्याला तेच म्हणते मी हां, आयुष्याचा जोडीदार आता याला आयुष्याचा जोडीदार म्हणतात. अहो साहेब, लग्न 1 वर्ष करायचं, 1 वर्ष संसार करायचा, म्हणजे संसार म्हणता येणार नाही याला. उलट त्या संसार ह्या शब्दाला बट्टा लागेल. ॲक्च्युअल 1 वर्ष त्या पोरीला त्रास, म्हणजे काय म्हणतात, त्रास पण नाही म्हणू शकतो, वेगळाच त्याचा अर्थ होणार. हां, तिला फसवत राहायचं, तिला टॉर्चर करत राहायचं, भांडत राहायचं तिच्याबरोबर, आणि पटली नाही की लाथ मारायची तिच्यावर, सोडून द्यायचं, टाकून द्यायचं रस्त्यावर, जशी वस्तू आपण टाकून देतो ना,
मग आता टाकून दिलं ती काय ही का आता ही काय म्हणते ना हो, दुसरी वस्तू मार्केटला भेटते. हा? दुसरी वस्तू भेटणार मार्केटमध्ये. मग मुली मुली स्वस्त आहेत ना, मुली हे करतात म्हणजे म्हणजे कचऱ्यासारख्या भेटतात, कचऱ्याच्या भावात, कवडी मोलाच्या. मार्केटला नसेल ते अवघड आहे. बरं ठीक आहे, आपण नंतर बोलूया. हां हां बरं ठीक आहे. हां नाही ठीक आहे, नंतर बोलूया आपण. हो संध्याकाळी फोन करू का? मित्रांनो लक्षात घ्या, या व्यक्तीला मी बोलत ठेवलं. हे कशाला बोलत ठेवलं तुमच्या लक्षात आलं असेल मी असं का बोललो. मुलींनो तुम्हीसुद्धा लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण असे लोक भरपूर आहेत दुनियामध्ये, असे लोक खूप असतात. आपण त्यांना ओळखायचं आहे, हे लक्षात घ्या. आता हा जो माणूस, मी खोटं बोलत नाही कधी. मी जे व्हिडिओ टाकतो सगळे व्हिडिओ खरे असतात. मी कुठलाही फेक व्हिडिओ बनवत नाही, कारण मला त्याची आवश्यकता भासत नाही. कारण मी जे काय करतो आहे ते सगळं दिसतं इथे, सगळे लोक बघतात. त्यामुळे कसं मी तुम्हाला एवढंच सांगतो, कुठे फसू नका. हे असे लोक असतात. या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे, याला 2 मुलं आहेत. आता त्याने काय सांगितलं, 1 वर्षात घटस्फोट घेतला. घटस्फोट नाही घेतला याने, टाकून दिलं त्या बाईला, असं तो म्हणतोय. काल रात्री त्याच्या बायकोशी माझं बोलणं झालं, ते रेकॉर्डिंगसुद्धा मी अपलोड केलेलं आहे. या व्यक्तीच्या बायकोशी बोलणं झालेलं आहे माझं, आणि तिचं रेकॉर्डिंग तुम्ही बघा, मी अपलोड केलेलं आहे. समजलं ना. आणि ही व्यक्ती म्हणजे ती बायको काय म्हणते, जर नवरा आला तर त्याला जेवायला वाढणार मी, असं बायको म्हणते. आणि तो बायकोला फसवतोय हा माणूस. आणि हा माणूस म्हणतो मी बायकोजवळ राहत नाही, बायको दूर असते, असं तसं खोटं खोटं बोलतोय. बायको म्हणते ते मळ्यात गेलेत. मळा म्हणजे रानात गेले, रानात गेले. रान म्हणजे काय, शेतामध्ये गेलेत. मोबाईल घरी ठेवला आणि शेतामध्ये गेलेत. तुम्ही बघा नीट, व्हिडिओ ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळं. त्यांना 2 मुलं आहेत, मुलांची लग्न करायची आहेत. आणि हा माणूस काय करतोय, काय दिवे लावतोय. बाकी असं काय नाही हो. हे बघा, आजचं लाईफ जे काय आहे ना ते कळतंय, नाही असं नाही. जे काय चुकीचे व्हिडिओ बघतात, चुकीचं काय करतात, हे सगळं दिसतं आजकाल. बऱ्यापैकी चाललं आहे हे सगळं. परंतु असे घाणधंदे निदान स्वतःचं कुटुंब असताना तर जाहीरपणे तरी करू नका. उघड्यावर बाजार नको मांडू ना. हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि आपण फक्त हे बघा, चौकशी केल्याशिवाय लग्न करायचं नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे तुम्हाला. आपण ओळखायचं अशा लोकांना, ह्या लोकांना ओळखायचं आहे. कारण कुठल्या स्वार्थासाठी कोण लग्न करेल. आता बघा, हा व्यक्ती काय सांगतोय की घरजावी पाहिजे. आता घरजावी मुलगी काय, जी मुलगी स्वतःचं अस्तित्व आहे, ती कोणाचे आपलं आयुष्य, ती एकटी राहिली तर चांगलं आहे की. ती आपलं आयुष्य उगाच कोणाला, रस्त्यावरच्या भटक्या व्यक्तीला देणार का. साधं गणित आहे. कुठल्या म्हणजे जो भटकणारा आहे, जो मानसिक रुग्ण आहे, आता हा मानसिक रुग्ण आहे, हा याच्या मोबाईलमध्ये काय काय असेल हे आपण कल्पना करू शकतो. आपण फक्त एक छोटंसं असं हे करा, फील करा, कसा माणूस असू शकतो. बायकोला विचारलं, भांडू नका म्हटलं, नवरा आल्यावर त्याला जेवण वाढणार का, तर हो बोलते ती. एवढी साधी सिंपल बायको आहे, आणि हा माणूस तिला टाकून दिलं असं बोलतोय. आणि तो पण केव्हा बोलतोय, 1 वर्षापूर्वी टाकून दिलं, नांदतच नाही असं बोलतोय. पूर्णपणे साफ खोटं बोलतोय. निदान त्याने सांगितलं तरी पाहिजे की बाबा बायको घरात आहे किंवा काय. खरं बोलायचं, खोटं का बोलायचं. एक खोटं बोलायला त्याला किती खोटं बोलावं लागलं बघा, एक खोटं लपवायला. कळलं ना. हा माणूस पूर्णपणे मी पकडला आहे त्याला. आणि हे सगळं मला माहिती होतं. आणि मित्रांनो लक्षात घ्या, मी जे बोललो आहे काही मुद्दाम मी त्याच्या बाजूने बोललो आहे बघा. हे कशाला बोललो आहे आधी, कारण त्याच्याकडून सगळं काढून घ्यायचं होतं मला, म्हणून मी त्याच्या बाजूने बोललो आहे. त्याला बरं वाटावं म्हणून बोललो. त्याला माहिती पण नाही की मी कशा अर्थाने बोलतो आहे. समजलं ना. या व्यक्तीला फक्त एन्जॉय करायचं आहे, टाईमपास करायचा आहे. त्या जी कोण मुलगी असणार तिलासुद्धा तो वर्षभराने टाकून देणार, असं तो व्यक्ती बोलतोय.
कळलं ना? हे कितपत योग्य आहे कृपया कमेंट करून सांगा मला की अशा लोकांनी काय केलं पाहिजे किंवा कसं. हे काय जिंदगी आहे? कसला संसार करतायत? कसलं काय घर जावई? हा घर जावई होणार आहे का? आणि ज्या मुली लक्षात घ्या, ज्या मुली घरजावीसाठी हे करतात, ज्यांना वेल सेटल असतात, त्या पोरी पूर्णपणे वेल सेटल असतात, स्वतःच्या पायावर उभ्या असतात, त्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार नाहीत. जर त्या व्यवस्थित स्थिर आहेत, वेल सेटल आहेत, तर ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतील का? घरजाऊ याचा अर्थ काय? घरात बसून खायला भेटणार आहे? परंतु हे लोक, यांच्या डोक्यात वेगळं कल्पना आहे. त्यांना वाटतं काय मुली रस्त्यावर पडल्यात. असं काही नाही आहे मित्रांनो. हा व्हिडिओ किती जण शेअर करतो सांगा? किती जण हा व्हिडिओ शेअर करू शकतात? जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने स्टेटसला लावा, म्हणजे आपलं व्हॉट्सअपचं स्टेटस आहे ना, त्या स्टेटसला लावा. जास्तीत जास्त शेअर करा, कारण समाजाला याची गरज आहे. पूर्ण समाजाला जागं करायचं आहे. कळलं ना? त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा. मुलीनो, कधीही विचारपूस केल्याशिवाय लग्न करू नका. काही गडबड काहीच करू नका. मुलांनो, तुम्हालासुद्धा सांगतो आहे, आजकाल मुलीसुद्धा फ्रॉड आहेत. त्याच्यामुळे पूर्ण चौकशी केल्याशिवाय लग्न करू नका. जरी मी व्हिडिओ टाकत असलो, जरी मी उलटं त्यांना प्रश्न जरी विचारले, जरी उलटे प्रश्न विचारले, तरीसुद्धा तुम्ही काळजी घ्या स्वतःची. फसू नका कुठे. कारण एखादा व्यक्ती फ्रॉड पण असू शकतो, एखादी मुलगी फ्रॉड असू शकते. जरी मी उलटं तपासलं तरीसुद्धा बोलतो आहे मी. कळलं ना? म्हणून आम्ही व्हिडिओ टाकत असतो. समजलं ना? हे लक्षात घ्या मित्रांनो. मला फोन येत आहेत, मला बंद करावं लागेल हे. पण समजून घ्या, आम्ही खात्रीशीर लग्न जुळवतो आहे. कुठेही 2 नंबरचा प्रकार इथे होत नाही. धन्यवाद.